तुम्हाला एक छान अशी गोष्ट दाखवायची आहे. ती कोणती आहे ते मी पुढे सांगणारच आहे. पण बघा, या ठिकाणी आता ही अगरबत्ती आणि धूप आम्ही आणलं होतं दुकानातून, तर म्हटलं तुम्हाला पण सांगावं. तर ही अगरबत्ती आहे जहागीरदार अगरबत्तीच्यावर नाव असतं जहागीरदार. आणि यामध्ये बघा, ह्या 3 फ्लेवरच्या अगरबत्तीचे पॅकेट असते. 3 एका पॅकेटमध्ये 50 अगरबत्ती आरामशीर असते. तर बघा, 3 फ्लेवरच्या तर खूप छान अशी अगरबत्ती आहे. आणि सुवास तर कितका छान आहे अगरबत्तीचा. अगरबत्ती विझली तरी पण एक तासभर त्याचा सुगंध दरवळत असतो घरामध्ये. तर महिना दीड महिना आपल्याला आरामशीर जाते. आणि खूप छान अगरबत्ती आहे. फक्त 120 रुपयाला हे पॅकेट भेटतं अगरबत्तीचं. तर खूप छान आहे. आणि त्यासोबतच आता हे धूप पण आणलेलं आहे आम्ही. तर पावसाळ्याचे दिवस आहेत, घरामध्ये कुबट वास वगैरे येतो, तर खूप छान सुवास आहे. तर एकदम फ्रेश वातावरण वाटतं हे लावल्यावर. आणि बघा, असं बंद याच्यामध्ये आहे, डब्बीमध्ये, जेणेकरून आपण जरी ते काढलं तरी पण आपल्याला झाकण लावून पॅक करता येतं, कारण सुवास बाहेर जात नाही. आणि आता या ठिकाणी मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते बघू शकता. इथे छान अशा ब्रह्मकमळ कळ्या आलेल्या आहेत. आणि ह्या कळ्या मी 7 किंवा 8 जुलैला मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे बघा. 8 जुलैचा. किंचित छोट्या छोट्या उगं दिसत आहे तुम्हाला. आणि मी पुढचा पण व्हिडिओ काढलेला आहे, कारण 13 तारखेला मी व्हिडिओ काढलेला आहे. म्हणजे 7-8 दिवसात बघा त्याची किती वाढ होते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर हे बघा, किती छोट्या छोट्या आहेत. या 3 कळ्या आलेल्या आहेत, पिवळ्या पिवळ्या जे दिसतात ना, वरती एक आणि ह्या खाली 2 आलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर बघा, विशेष म्हणजे पानाला कळी लागते. खूप छान ब्रह्मकमळचं फुलं असतं. तुमच्याकडे ब्रह्मकमळच्या फुलाला किती दिवसातून फुलं येतात ते पण मला सांगा. आमच्याकडे आहे ती वर्षातून एकदा येतं. काही काही ठिकाणी जरा असतात त्याला दोनदा पण येतात वर्षातून. तर आमच्याकडे आहे ते एकदाच येतं वर्षातून एकदा. जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान, श्रावणमध्येच त्याला छान अशी फुलं येतात. आणि आता हा दुसरा व्हिडिओ आहे बघा, तुम्हाला याच्यानंतर लगेच बघायला भेटेल. तर हा बघा 13 जुलैचा व्हिडिओ आहे. तर थोडंसं झूम करून दाखवते. कळ्या थोड्याशा मोठ्या झालेल्या आहेत. हे बघू शकतं किती कळ्या थोड्या मोठ्या झालेल्या आहेत आता. पहिले अशा छोट्या छोट्या होत्या. हे बघा, इथे ते झूम करताना मोबाईल हलतो ना, बघू शकता इथे किती मोठ्या कळ्या झालेल्या आहेत. म्हणजे 8 दिवसात एवढी वाढ झालेली आहे त्याची. 8 ते 10 दिवसात. अजून 5-6 दिवस तरी लागतील. अजून 5 दिवस नक्कीच लागतील. तर ज्यावेळेस उमलल फुल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच दाखवेल फुल. तर बघू शकता इथे या ठिकाणी किती छोट्या कळ्या होत्या. दिसत तर नव्हत्या पानाला कळ्या, त्यावेळेस मी व्हिडिओ काढला होता. आणि 8-10 दिवसांनी आज पुन्हा बघते, तर असे छान अशा मोठ्या मोठ्या कळ्या झालेल्या आहेत. हे बघा इथे. तर आता ह्या कळ्या मी 4-5 दिवसांनी उमलतील असं वाटतं आहे मला, रविवारपर्यंत. त्यावेळेचा पण व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का, आणि त्याला किती कळ्या येतात आणि किती दिवसातून आल्या. माझ्या या झाडाला जवळजवळ लावून मी 5-6 वर्ष झालेली आहेत. आणि हे ब्रह्मकमळाचं झाड लावल्याच्या नंतर जवळजवळ 2 वर्षांनी आमच्या झाडाला फुलं आले. तोपर्यंत फक्त एकच पान मी लावलं होतं. आणि त्या पानाचं बघा, असं या ठिकाणी मोठं असं झाड तयार झालेलं आहे. आणि याचं पान जरी आपण लावलं ना तरी पण खूप छान असं झाड होतं. तर मी याचे 2 कुंड्यामध्ये लावलेले आहेत पानं. तर दोन्हीकडे पण छान अशी वाढ झालेली आहे. आणि बघा, 8 दिवसात एवढी कळी झालेली आहे. आता पुढे फुलं मला का नक्कीच तुम्हाला दाखवेन.